सराईत गुन्हेगार आदित्य माने व समर्थ कांबळे एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून गंभीर दुखापत पोहोचवून परिसरात दहशत निर्माण करणारे देगाव परिसरातील सराईत गुन्हेगार आदित्य माने व समर्थ कांबळे या दोघांना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले। आदित्य शैलेंद्र माने वय 23 राहणे न्यू थोबडेमळा देगाव रोड सोलापूर आणि समर्थ प्रवीण कांबळे वय 24 राहणे 560 आवसे वस्ती आमराई सोलापूर अशी स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत। आदित्य माने व समर्थ कांबळे हे दोघेही सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार असून मागील काही वर्षांपासून सातत्याने जीवघेण्या घातक शस्त्रांनिशी फिरून घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून मारामारी करणे, जबरी चोरी, खंडणी मागणे, चोरी करणे, धाकट पट्शा करणे, दगडफेक करणे, घातक शस्त्रांनी धमकावणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आहेत। आदित्य माने विरुद्ध गंभीर स्वरूपाचे 5 गुन्हे दाखल असून समर्थ कांबळे यांच्या विरुद्ध 4 गुन्हे दाखल आहेत। आदित्य माने यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन 2021, 22, 23 प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या। त्यानंतरही आदित्य माने याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्ये चालू ठेवली। समर्थ कांबळे यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन 2023 मध्ये हद्दपारची प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती। त्यानंतरही समर्थ कांबळे यांच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक मुद्देव्यवस्थेत बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्ये चालू ठेवली। त्या दोघांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे। आदित्य शैलेंद्र माने यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्यांचे विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत। त्यामुळे त्यांच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश दिले। तत्वानुसार पोलिसांचे एक पथक दोघांना घेऊन येरवाडा कारागृहाकडे रवाना झाले आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, विजय कबाडे, सहाय्यक आयुक्त राजन माने, प्रताप पुमण, पोलीस निरीक्षक सविंद माने, महादेव राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे, हवालदार विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव, विशाल नवले यांनी